राष्ट्रवादीत बंड करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व आमदारांना विधानसभेत पाणी पाजण्याचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा इरादा आहे. त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खंबीर साथ असल्याचं दिसून येते. कधीही जाहीरपणे कुणावरही भडक टीका न करणारे पण टप्प्यात आणून कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटील यांनी साताऱ्यात अजित पवार गटाला गाठण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय. अजित पवार गटाचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात भाजपचे नेते आणि साताऱ्यात मोठे प्रस्थ असणारे माजी आमदार मदन भोसले यांना गळाला लावल्याची चर्चा. जयंत पाटील यांनी रविवारी थेट मदन भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन 1.5 तास चर्चा केली. त्यावेळी भोसले यांच्या कन्या सुरभी या देखील उपस्थित होत्या. सातारा लोकसभेत येणाऱ्या वाई मतदारसंघातून शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना लीड मिळालं होतं. त्यामुळे वाईतून आपल्याला विधानसभेत नक्की विजय मिळेल या अंदाजातून जयंत पाटील यांनी मदन भोसलेंची भेट घेतल्याची जोरदार चर्चा साताऱ्यात रंगली आहे. या भेटीबाबत मात्र दोन्ही नेत्यांनी ताकास तूर लागू दिलेली नाहीये. आमचे सलोख्याचे संबंध असल्याचं सांगून राजकीय चर्चेवर या दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलं. चर्चेनंतर मात्र जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हसू बरंच काही सांगून गेल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे मदन भोसले यांनी हातात तुतारी घेतली तर वाईसह साताऱ्याचं राजकारण बदलणार का याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. लोकसभेत 80% स्ट्राईक रेटने घवघवीत यश मिळाल्यानंतर शरद पवारांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीवर फोकस केल्याचं दिसून येते. आघाडीतील वादग्रस्त विषयांना बगल देऊन पवारांनी विधानसभेत कोणत्या जागा आपल्यासाठी अनुकूल आहेत त्याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. तसेच आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांविरोधात कुणाला उभे करता येईल याची समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न करताना ते दिसत आहेत. यातूनच गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार गटाने पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावण्यास सुरुवात केली. त्यात कोल्हापुरातील समरजित घाटगे, पुण्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या नंतर आता साताऱ्यातील मदन भोसले यांचं नाव चर्चेत आलंय. पश्चिम महाराष्ट्रातील पवारांनी टाकलेल्या फाशात अजित पवार गट आणि भाजप अडकणार का याचीच आता उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना शरद पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे. यात कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे यांनी आपण शरद पवार गटात जाणार हे जवळपास स्पष्ट केलंय. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील मदन भोसले हातात तुतारी धरतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी देखील रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ते देखील लवकरच शरद पवार गटात जातील अशी चर्चा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पटलावर शरद पवारांनी टाकलेले हे डाव आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला आणि महायुतीला जेरीस आणतील अशी चिन्ह आता दिसत आहेत. वाईमधील भोसले घराणे हे साताऱ्यातील मोठे प्रस्थ मानलं जातं. माजी खासदार प्रतापराव भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विकास कामं करून जिल्ह्याचं नाव उंचावलंय. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे वारस म्हणून आलेल्या मदन भोसले यांनी सामाजिक कामात आपली चुणूक दाखवून दिली असली तरी त्यांना मात्र राजकारणात तुलनेत कमी यश मिळाले. 2009 मध्ये भाजपकडून आमदार झालेल्या मदन भोसले यांना पुढे 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मकरंद पाटलांकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता राष्ट्रवादी फुटीत मकरंद पाटील अजित पवार यांच्यासोबत गेलेत. त्यामुळे वाईतून त्यांचीच उमेदवारी ग्राह्य धरली जात असून मदन भोसलेंची महायुतीत अडचण झाली होती. हीच संधी हेरून जयंत पाटील यांनी अजित पवार गटासह भाजप विरोधात चाल खेळली आणि थेट भोसलेंची भेट घेतल्याचं जाणकार सांगतायत. साताऱ्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 2014 मध्ये 5 जागा एकट्या राष्ट्रवादीकडे होत्या तर 2 काँग्रेस आणि 1 शिवसेनेकडे जागा होती. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे या बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2019 मध्ये मात्र संपूर्ण चित्र पालटलं. यावेळी राष्ट्रवादीला 3, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 2 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली. आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने जिल्ह्याचं देखील राजकारण पुन्हा बदललंय. पक्षफुटीनंतर सातारा दौऱ्यावर गेलेल्या शरद पवारांच्या गाडीत मकरंद पाटील बसले होते. त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत अशी अटकळ होती. मात्र काही दिवसांनी अजित पवार गटाची वाट धरली. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार गटाकडे 3 पैकी 1च आमदार राहिलेत. या बदललेल्या राजकीय स्थितीतून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते मदन भोसले राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करतायत. त्यातून ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्या अनुषंगानेच त्यांनी गुरुवारी वाई येथे कार्यकर्त्यांची बैठक देखील घेतली होती. त्यांच्यावर आता वेगळी भूमिका घेण्याबाबत कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचं देखील बोललं जात आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचं देखील मदन भोसले यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आमदार मकरंद पाटील अजितदादा गटामध्ये गेल्यामुळे वाई मतदारसंघात शरद पवार गटामध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी मदन भोसले यांच्या रूपाने भरून काढण्याच्या तयारीत जयंत पाटील असल्याचं सांगितलं जात आहे. जयंत पाटील आणि मदन भोसले यांच्या भेटीने वाईत राजकीय समीकरण बदलाचे संकेत मिळालेत.
मदन भोसले यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार आहेत। वाईमध्ये गेली 3 टर्म मकरंद पाटील यांचं वर्चस्व राहिले। 2009 मध्ये अपक्ष तर 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी मिळवली। 2019 मध्ये मदन भोसले हे भाजपकडून उमेदवार होते, त्यावेळी त्यांना 86,839 मतं मिळाली होती, तर विजयी राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांना 1,30,486 मतं मिळाली होती। आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाईतून भाजपचा उदयनराजे भोसले यांना कमी तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना 6,500 जास्त मतं आहेत। त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा शरद पवार यांचा करिश्मा चालण्याची शक्यता हेरूनच जयंत पाटील यांनी मदन भोसलेंना आपल्याकडे येण्याची गळ घातल्याची चर्चा आहे। या भेटीने मात्र भाजप अजित पवार गटासह शरद पवार गटातील इच्छुकांमध्ये देखील एकच खळबळ उडाली आहे। वाई विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे किसनवीर कारखान्याच्या अवतीभोवती फिरताना दिसतं। या कारखान्यावर ज्येष्ठ नेते मदन भोसले यांचं दीर्घकाळ वर्चस्व होतं। अडचणीत आलेल्या या कारखान्याला भाजपकडून मदत होईल अशी अपेक्षा मदन भोसले नव्हती, मात्र ती झाली नाही। दरम्यान हा कारखाना आमदार मकरंद पाटील यांनी आपल्याकडे खेचून घेतलाय। सध्या कारखान्याचे खंडाळा आणि भुईज हे दोन्ही युनिट पाटील यांच्याकडेच आहेत। त्या कारखान्यांसाठी राज्य सरकारच्या हमीवर सुमारे 400 कोटी रुपये कोटींचे कर्जांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले। त्यामुळे भोसले यांच्या राजकीय आणि सामाजिक वर्चस्वाला धक्का पोहोचल्याचं बोललं जात आहे। त्यातच मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून राज्यसभेवर पाठवलंय। त्यातून पाटील यांचं वर्चस्व वाढत चाललंय। त्यातूनच आता कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवण्यावर मदन भोसले आग्रही आहेत। सध्या मदन भोसले यांच्यापुढे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं हे 2 पर्याय आहेत। त्यामुळे ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील। त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे साताऱ्यातील लोकांसह राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राजकीय ताकदीत बॅकफुटवर गेलेले मदन भोसले हे विधानसभेत तुतारी हाती घेतील का? शरद पवारांची वाईट जादू चालेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।